नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत। यामध्ये आपण शिकणार आहोत लॉंग स्लीव्हचं ड्राफ्टिंग आणि कटिंग। लांब जेव्हा आपण बाही कटिंग करत असतो, लॉंग स्लीव्ह्स किंवा लांब बाही, तर त्यावेळेस आपल्याला किती मेजरमेंट घ्यायला हवे? 4 मेजरमेंट घ्यायला हवे। ते कोणकोणते घ्यायला हवे हे आपण डायरेक्टली जेव्हा आपण कपड्यावर कटिंग करणार आहोत तेव्हा बघणार आहोत। मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। यातले एक एक पॉइंट फार महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। ठीक आहे? आणि अजून एक म्हणजे कमेंट्स करायला पण विसरू नका मैत्रिणींनो। व्हिडिओ कसा वाटला आणि अजून नवीन कुठले टॉपिक तुम्हाला शिकायचे आहे ते पण तुम्ही आम्हाला कमेंट्स करू शकताय। ओके? व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे। तर चला, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। लांब बाहीचं आपण ड्राफ्टिंग आणि कटिंग शिकणार आहोत, ते पण डायरेक्टली कपड्यावरती। तर मैत्रिणींनो, ह्या कपड्यावरती आपण डायरेक्टली लांब बाहीचं माप टाकणार आहोत। बाहीचं माप जे आहे ते मी घेतलेलं आहे। उंची आहे 9.5, बायसेप्स 13.5, मोंढा 16 इंच आणि दंडघेर आहे 5.25 इंच। याच्यामध्ये बायसेप्स काय आहे आणि मोंढा कसा घ्यायचा याचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे मैत्रिणींनो। तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकताय की माप कसे घ्यायचं आहे। ठीक आहे? बाहीचं माप कसं घ्यायचं आहे, डायरेक्टली अंगावरून माप कसं घ्यायचं हे मी तुम्हाला तिथे शिकवलेलं आहे। तुम्हाला मी लिंक देईल, तर तुम्हाला चेकआउट करून तिथून बघायचं आहे। आता इथे आपण डायरेक्टली माप घेणार आहोत। जो कपडा आहे त्याच्यावर हे बघा, डबल फोल्ड मी करून घेतलेला आहे। हा असा कपडा मी इथे करून घेतलेला आहे, डबल फोल्ड। सगळ्यात अगोदर इथे टाकायची आहे आपल्याला स्ट्रेट लाईन। स्ट्रेट लाईन काय घ्यायची आहे मैत्रिणींनो? जे आपला हा जो कपडा आहे किनारीवाला, तो इथे मी घेणार नाहीये, त्यामुळे आपल्याला इथे अगोदर स्ट्रेट लाईन घ्यायची आहे। अगोदर इथे मी स्ट्रेट लाईन घेतली। यानंतर 9.5 इंचाची आपली बाही आहे, ती बाहीचं माप टाकायचं आहे। 1 इंच खाली आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे। 1 इंच इथे खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि वरती 9.5 इंच माप इथे मी टाकलेला आहे। स्ट्रेट लाईन घ्यायची आहे, इथे पण स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे आणि इथे पण स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे। याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बायसेप्सचं माप। बायसेप्सचं जे माप आहे ते आहे 13.5, त्याच्या आपल्याला हाफ घ्यायचे आहे। आता 13 इंचाचा आपल्या हाफ येणार आहे 6.5 आणि अर्धा इंचाचा आपण घेणार आहोत 1/2 इंच, म्हणजे आपलं बायसेप्सचं जे माप येणार आहे ते आहे 6.25। इथे आपल्याला घ्यायचं आहे 6.25चं माप ह्या पॉइंटला। इथे 6.25 इंचाचं माप घेतलेलं आहे मी। 6.25 इंचाचं माप घेतल्यानंतर इथे स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे। यानंतर मोंढा आहे आपला 16 इंच। 16 इंच मोंढा आहे, त्याचे आपल्याला हाफ घ्यायचे आहेत। हाफ येत आहेत आपले 8 इंच। तर इथून मोजायचे आहेत 8 इंच। हे असे 8 इंच जिथे येतात आपले, तिथे आपल्याला मार्किंग करायची। इथे आपले 8 इंच आलेले आहेत, इथे मार्किंग करून घेतली। आता बघा इथे वरून किती आले आहे माझे हे पॉइंट, 4 इंच। ठीक आहे? बायसेप्स मी जे घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी लुजिंग नाही दिलेलं आहे। जर तुम्हाला अर्धा इंच लुजिंग द्यायचं असेल तुम्ही देऊ शकताय, अर्धा इंच इथे तुम्ही लुजिंग देऊ शकताय। अर्धा इंच लुजिंग दिल्यानंतर बघा हे जे पॉइंट आहे आपला 8 इंचाचा जो पॉइंट आहे तो आपला इथे येणार आहे, म्हणजे बाहेर जाणार आहे। हे एवढं अंतर, समजा तुम्ही जर लुजिंग दिलं तर एवढं जे अंतर आहे ते आपला एक्स्ट्रा होणार आहे। याच्याच मुळे आपल्या मोंढ्यामध्ये घोळ पडत असतो मैत्रिणींनो। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, इथून ते इथपर्यंत जे बायसेप्सचं माप आहे तेवढंच
त्याच अंतरावरती आपल्याला इथे पॉइंट घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपलं जे लुझिंग एक्स्ट्रा नाही घ्यायचं आहे. आपण काय करतो, लुझिंग देतो एक्स्ट्रा, त्याच्यामुळे इथे घोळ पडत असतो आणि म्हणून मोंड्यामध्ये बाहीमध्ये घोळ पडत असतो. ठीक आहे. आता इथे स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. इथून ते इथपर्यंत ही अशी स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे. ठीक आहे. आता हे जे अंतर आहे, हे अंतराचं आपल्याला हाफ करायचे आहे. 2 इंचावरती हाफ केले मी. लाईन आखून घ्यायची आहे. याच्यानंतर ही जी लाईन आहे याचे पण आपल्याला हाफ करायचे आहे. ही लाईन आहे माझी 7 इंचाची, याचा हाफ येणार आहे 3.5. इथे पण एक लाईन आखून घ्यायची आहे. ही लाईन आखून झाल्यानंतर आपल्याला ही लाईन आखून झाल्यानंतर, दोन्ही लाईन आखून झाल्यानंतर आपल्याला ह्या स्केलचा वापर करायचा आहे आणि ह्या स्केलचा वापर करून इथून ही अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. एकदा इकडनं दिला, त्यानंतर स्केल आपल्याला अशी फिरवायची आहे आणि हा आकार असा द्यायचा. एकदा इकडनं स्केल पकडायची, एकदा इकडनं पकडायची. शेपर म्हणतात याला. हे शेपरचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. यानंतर दुसरा आकार देण्यासाठी काय करायचं आपल्याला, हा जो पॉइंट आहे इथे एक रेषा आखून घ्यायची आहे आणि ह्या रेषेवरती घ्यायचे आहेत आपल्याला 1.5 इंच. 1.5 इंचावरती मार्किंग केली. 1.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर पुन्हा हे शेपर घ्यायचं आहे आणि ह्या शेपरच्या साहाय्याने इथून असा आकार द्यायचा आहे. त्यानंतर ह्या शेपर असं फिरवायचं आहे आणि इथे असा आकार द्यायचा आहे. हा थोडासा पुढे घेऊन घ्यायचा आहे आकार. ओके. अगोदर काय केलं मी बघा, अगोदर आपल्याला आकार द्यायचा आहे. हा असा शेपर ठेवायचा आहे. त्यानंतर इथून हे असं शेपर ठेवायचं आहे. हा आकार बाहेर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचे आहेत. ही लाईन आखून घेतली, ही 1.5 इंच घेतले. पुन्हा शेपर असं ठेवायचं आहे. इथे असा आकार द्यायचा आहे. त्यानंतर हे शेपर असं ठेवायचं आहे आणि इथून असा आकार द्यायचा आहे. असा शेप द्यायचा आहे. ओके. त्यानंतर इथे खाली घ्यायचा आहे आपल्याला दंडघेर. तर दंडघेर आहे आपला 5.25 इंच, म्हणजे 10.5च्या हाफ केलेले आहे. ओके. आता हे जॉईंट करून घ्यायचंय. इथून इथपर्यंत जॉईंट करून घेतलंय. याच्यानंतर इथे मार्जिनसाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे आणि 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. तर ही झाली आपली लांब बाहीची ड्राफ्टिंग. हे आहे आपलं एक्स्ट्रा घेतलेलं आहे. 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण आपल्याला खाली फोल्ड पण करायचं आहे आणि वरती जेव्हा आपण बाही अटॅच करणार तिथे पण आपला अर्धा इंच जाणार आहे. ठीक आहे. तर ही आहे आपली बाहीची ड्राफ्टिंग. कटिंग मी करणार नाहीये. अशाच स्वरूपाचं तुम्हाला ड्राफ्टिंग करायचं आहे आणि असंच डायरेक्टली कटिंग पण करायचं आहे. ठीक आहे. तर कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो? लांब बाही कशी काढायची, त्याचे मेजरमेंट किती असायला पाहिजे, त्याच्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज पाहिजे, बायसेप्स काय आहे, उंची काय कशी घ्यायला पाहिजे, किती इंच त्याच्यामध्ये ऍड केले पाहिजे, हे सर्व आपण आता शिकलो आहोत. त्याचा आकार, बाहीचा आकार, सर्व गोष्टी आपण आता शिकलो आहोत. मैत्रिणींनो, जी बाही आपण आता काढलेली आहे लॉंग स्लीव्ज, तशाच पद्धतीने तुम्हाला कटिंग करायची आहे आणि तशाच पद्धतीने तुम्हाला ती तुमच्या ब्लाउजला अटॅच करायची आहे. ओके. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे मैत्रिणींनो, तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद आहे. आणि अजून एक गोष्ट आहे मैत्रिणींनो, जर तुम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल आमच्याकडे, तर आमचं दीप्स कोचिंग नावाचं ऍप आहे. प्ले स्टोर वरती जाऊन तुम्हाला ते ऍप डाउनलोड करायचं आहे आणि तिथे तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स लेवलचा आमचा जो ब्लाउजचा कोर्स आहे तो परचेस करायचा आहे.
अगदी कमी फी मध्ये तुम्हाला खूप सारं नॉलेज ह्या कोर्समध्ये दिलं जाणार आहे मैत्रिणींनो. ऑनलाईन स्वरूपाचा कोर्स असणार आहे, त्यासाठी तुम्ही नक्की जॉईन करायचं आहे. आणि प्ले स्टोअर वरती जाऊन दीप्स कोचिंग, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे, पण प्ले स्टोअर वरती जाऊन तुम्हाला दीप्स कोचिंग नावाचं ऍप जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. ओके. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.